आपण आता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी आपण आहोत. अतिवृष्टी झालेली जवळजवळ 3 महिने होत आले आणि या ठिकाणची काय परिस्थिती आहे ते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा, शेती जशी वाहून गेली होती तशाच पद्धतीची शेती जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते. शेतकऱ्याने शेती वहीत कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. राज्य सरकारने 3.5 लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान जे आहे वाहून गेलेल्या खरडून गेलेल्या जमिनीला दिलं, मात्र त्यामधले 47,000 रुपये तात्काळ द्यायचं ठरलं होतं आणि मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये द्यायचे. पण मनरेगाची जी किचकट प्रोसेस आहे त्यामुळं शेतकरी हतबल झाला आणि त्याची शेती जी आहे ती शेतकऱ्याला पडीक ठेवावं लागली. त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही आहे. आपल्याबरोबर आता काही शेतकरी आहेत भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे या गावामध्ये आढळतात आणि याच गावामध्ये बाणगंगा नदीच्या कटाची जी जमीन आहे ती सगळी वाहून गेली होती. आता शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, त्यांना किती पैसे भेटलेत का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय काय परिस्थिती आहे, तुमच्याकडे किती पैसे मिळाले तुम्हाला? 3300 रुपये आणि 2800 रुपये असे 2 वेळेस फक्त आलेत. 3300 एक वेळेस आणि 2805 रुपये एक वेळेस. आणि तुम्हाला माहिती आहे का 3.5 लाख रुपये प्रति हेक्टर शासनाने घोषित केले होते. घोषित केले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. तुम्हाला नाही मिळाले? नाही मिळाले. माझी स्वतःची द्राक्ष बाग पुराच्या पाण्यानं झोपली, आणखी पंचनामा करायला सुद्धा कोणी आलेलं नाही. बरं, काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी की तुम्ही जे काय समजा आता जे काय पैसे दिलेत किंवा जी काय वाटप केली ती तुम्ही फक्त रब्बीच्या पेरणीसाठी पुढच्या हंगामासाठी जे काय रक्कम दिलेली ती पुढच्या पेरणीसाठी दिली, पण आमच्या अजून शेतीच व्यवस्थित नीट झालेलं नाही. जी काय आमची शेती वाहून गेली ती वाहून गेलेली शेतीच अजून नीट झालेली नसेल तर आम्ही तुम्ही जी काय पुढची रक्कम दिलेली रब्बीच्या पेरणीसाठी ते रब्बीचे पैसे आम्हाला वापरायचे तरी कुठं आम्ही? अजून आमची शेती ही काय जी शेती ती शेतीच पूर्णपणे वाहून गेली, ती आम्हाला नीटच करता येणार नाही. त्यामध्ये आम्हाला आता गाळ टाकण्यासाठी किंवा बाकीचा जे काय खर्च करण्यासाठी जे काही तुम्ही जी 3.5 लाख रुपयाची मदत मंजूर केली नुसती ती आम्हाला कुठं असं कुठल्याही MRGS मार्फत जी काय देणार आहेत ती तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यामध्ये द्यावी, डायरेक्ट आम्हाला ही मदत मिळावी, हे कुठंतरी बघावं. नाही, 47,000 रुपये जे तात्काळ द्यायचं ठरलं होतं ते पैसे आलेत का? नाही अजून पैसे आलेले नाहीत. पंचनामा झालेला नाही हे शेतीचा, अजून पंचनामा झालेला नाही. तुम्ही खरडून गेलेल्या शेतीसाठी जो काय आम्हाला फक्त आतापर्यंत मदत मिळाली ती जी काय सरकारने रब्बीच्या पेरणीसाठी जी आम्हाला थोडक्यात जी काय पिकं म्हणजे तुम्हाला बियाणे घेण्यासाठी जी काय मदत दिलेली होती तेवढीच आतापर्यंत मदत मिळाली. पण जी काही शेतीचं नुकसान झालंय, आज आमचं एवढं नुकसान झालंय की आमच्या पिढ्यानं पिढ्या ज्या काही शेतीवर अवलंबून आहेत त्या पिढ्याने पिढ्या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. कारण आमच्या जर रानात शेतात जर मातीच नसेल तर आम्ही शेती पिकवायची कशी हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे. कारण तुम्ही 3.5 लाख रुपये मदत मंजूर केली पण ते आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ज्यावेळेस मदत पोहोचल त्यावेळेस आम्ही शेती व्यवस्थित करू किंवा त्याच्यावर कुठला तरी गाळ आणून टाकू. गाळ व्यवस्थित झाल्यानंतर त्याची नांगरणी पेरणी करू. पण तुम्ही नुसतं पुढचं बियाण्याचंच पैसे दिलेत आणि जी काय खरडून शेती गेली त्याचं जर पैसे आम्हाला पोहोच झालेलं नसतील किंवा तुम्ही त्याच्यात भरपूर अडथळे निर्माण केलेत MRGS मार्फत, कुठं काय दुसरीकडून कुठं एक जण येणार पंचनामा करणार, ती जाणार, परत दुसरा येणार, ही जाणार, अशी ही जी काही किचकट स्वरूपातील जी काही प्रोसेस आहे ती जर प्रोसेस अशीच कायमस्वरूपी राहिली तर मग आमचं जे शेतीचं नुकसान आहे ते भरून पण निघणार नाही आणि आम्ही रब्बीची पेरणी नेमकी करायची तरी कुठं? MRGSच्या माध्यमातून जी पैसे मिळणार आहेत 3 लाख रुपये प्रति हेक्टर, त्या संदर्भात तुम्हाला शेतकऱ्यांना कोणी सांगितलं का की ह्याची प्रोसेस अशी करा? कोण अधिकारी तुमच्याकडे आला का? काय त्याची प्रोसेस काय माहिती आहे का तुम्हाला? अजून प्रोसेस तर माहितीचं सोडून द्या, फक्त GR वाचलाय. आमच्याकडं पंचनामा करायला सुद्धा कुठला अधिकारी आलेला नाही, अजिबात नाही. अजून आमच्या शेतात कोणी पाऊलच ठेवलेलं नाही. म्हणजे कुठला MRGS वाला अधिकारी नाही किंवा कुठला हितला साधा तलाट्याने एक चक्कर मारून फोटो काढून नेलाय. कुठल्या स्वरूपात फॉर्म देखील भरलेला नाही तलाट्याने सुद्धा. फक्त एक पंचनामा करायला आलोय आणि एक फोटो काढला, बस एवढंच. बाकी कुठलीही लेखी स्वरूपात त्यांनी कुठला फॉर्म भरलेला नाही, कुठली काय केलेलं नाही, काय नाही, काहीच नाही, बाकी काहीच नाही. आले, फोटो काढला, पंचनामा स्वरूपात असं हे झालं नुकसान, ठीक आहे, बाकी काहीही झालेलं नाही. तुमचं मिळाले का पैसे? पैसे भेटले नाहीत, 1 रुपया पण भेटला नाही. वाहून तर जमीन 3 एकर गेले. आजोबाच्या नावची 3 एकर, आईच्या नावची 2 एकर, वडिलाच्या नावची 3 एकर. 1 रुपया पण त्यांचा आला नाही. जर मी तलाट्याला रोज वारंवार फोन करून सांगतो की मॅडम आमच्या अनुदानाचं काय, मॅडमने एकच सांगायचं तुमचं कुठं जॉब करत नाही, तुमचं दुसरं MK नंबर आला नाही, कोणा KM नंबर आला नाही, असं वारंवार थापा जोडतं. मॅडमला मी रोज फॉलोअप घेतो की मॅडम पेमेंटचं काय, अनुदानाचं काय, 1 रुपया खात्यात जमा झाला नाही.
जमीन तर लय वाहून गेली, 3-4 एकर जमीन वाहून गेली आहे. त्या रानात आणि जमीनच वहीत केली नाही, पिकं नाहीत, सगळी माती वाहून गेली. त्या मातीवर सगळी वाळून नदीची येऊन बसली. ती जमीन वहीत सुद्धा आणखीन केलेली नाही. आज सरकारने मायबाप लक्ष द्यावे, इकडे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे, हीच कळकळून विनंती. हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय, काय मागणी तुमची असं आता? मागणी काय, चिंचपूर गाव भरपूर मोठं आहे, भरपूर लोकांनी नुकसान, द्राक्षबाग ही भरपूर लोकांची वाहून गेली आहेत. कोणाच्या विहिरी पडल्या, त्या कोणाची द्राक्षबाग वाहून गेली आहेत, ती कोणाची जमिनी पडीक आहेत आणि तशाच जमिनी पडीक आहेत आणि वहीत सुद्धा लोकांनी जमिनी केली नाही. तर शासनाकडे मायबापाकडे एवढीच विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, ही कळकळीची विनंती. शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त आणि फक्त लेखी स्वरूपातच अर्ज असतात किंवा GR असतो. बाकी तुम्ही कुठल्या जर समजा काय घेतलं तर लगेच GR पास होतो, GR मंजूर होतो, लगेच त्याची काहीतरी भरपाई होते. पण आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असा कुठलाच अधिकारी नाही की लगेच GR पास केलाय, लगेच मदत केली. आम्हाला इतके अडथळे आहेत की तुम्ही ह्या अधिकाऱ्याकडे जावा, त्या अधिकाऱ्याकडे जावा, पंचनामा करा, हे करा. अहो झालंय नुकसान, तुम्ही डायरेक्ट पंचनामा करा आणि द्या की ही MRGS मार्फत, हे मार्फत, ते मार्फत तुम्ही आता ते 3 लाख जे आहे ते मिळते. काय ही आतापर्यंत तर काय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय फक्त की असं असं हे आहे म्हणून. अजून तर काय आमच्यापर्यंत भेटलेलं नाही. 2-4 कॉल करून त्यांनी कुठले शेतकरी ही फोन लावले, त्यांनी सांगितलं तिकडून हो, पण आमच्यापर्यंत ज्यांचं खरंच नुकसान झालंय ह्या धाराशिव जिल्ह्यात भूमपरांड्यात भरपूर नुकसान झालेलं आहे. ह्या जे काय बाणगंगा नदीवरचे जे काय 20-25 गाव आहेत, ह्या प्रत्येक गावातील 25, 30, 50, 100 शेतकऱ्यांच्या शेतीच अक्षरशः वाहून गेली. बरं शेतकरी बी इकडे लहान लहान शेतकरी 2-2, 3-3 एकरवाली शेतकरी, त्या 2-2, 3-3 एकरवाल्यातनं जर समजा 2-2 एकर जर वाहून गेलेला असेल, काही शेतकऱ्यांच्या तर अजून रानातूनच नदी पात्र तयार झालंय, तिथूनच नदी वाहते. त्या शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? तुमचं शेत आहे? हा, माझं जमीन आहे ही. मला काय 5,800 रुपये आतापर्यंत भेटलेत. आणि किती वाहून गेले शेत? माझं रान 3 एकर आहे इथं आणि कांदा 2 एकर होता. कांदा पण सगळाच वाहून गेलाय आणि 1 एकर सोयाबीन होतं. आणि काय भेटलंय? काय ते 5,800 रुपये भेटल्यात आतापर्यंत फक्त शासनाची मदत, आणि कोण सुद्धा पंचनाम्याला आलं नाही. तुम्हीच आलात फक्त आता. आणि ते 47,000 तुम्हाला हेक्टरी जे भेटणार होतं त्याचं काय नाही, त्यातलं काय नाही भेटलेलं. 1 रुपया सुद्धा खात्यावर आलेला नाही. नुकसान बघायचं आलं नाही कोण आज पतोर इथं. तुम्हाला माहिती आहे का 3-3.5 लाख रुपये हेक्टरी भेटणार आहेत असं तुम्हाला माहिती होती का? हा, आता मला माहित नाही, पण मी शेतकरी असल्यामुळे मला माहित नाही इतकं भेटतात म्हणून. पण काय रुपया भेटलेला नाही. 5,800 रुपये माझ्या आता आल्यात माझ्या खात्यावर. आता काय मागणी काय, शासनाने जी काय वरनं GR आलेला आहे ती शेतकऱ्याला द्यावा, वाहून खरडून गेल्या जमिनीला, याला हीच दुसरं नाही. मिळायला पाहिजे ना. तुम्ही शेत पडीकच ठेवलं का? हा, पडीकच आहे हे बघ समोर. ऊस केलं नाही? हा, नाही ना केलं. का बरं केलं नाही? त्याच्यात मातीच राहिली नाही तर काय करावं. सगळे खड्डे पडल्यात, माती गाळ भराय पैसे देणार होते शासन, काहीच नाही मदत, काहीच नाही भेटलेली. एकंदरीत जर पाहिलं तर 3 महिन्यानंतर अतिवृष्टी झालेल्या भागातल्या शेतकऱ्याची ही परिस्थिती, अक्षरशः शेतं जी आहेत ती पडीक पडलेली आहेत. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11,300 हेक्टर एवढी जमीन जी आहे ती खरडून गेलेली आहे. मात्र काही शेतकऱ्याला थोडेफार पैसे भेटलेत, मात्र काही शेतकऱ्याला काहीच पैसे भेटलेले नाहीत. अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.